तर मित्रांनो, आज आपण सॅमसंगचा फ्रीज चेक करायला आलतो. तर याचा प्रॉब्लेम होता की कस्टमर सांगाल तर कूलिंग होईना झाले. तर आपण ओपन करून चेक केलं. डोर ओपन केला आणि आतमधलं डक्ट उघडल्यानंतर कळालं की वन साईड फक्त बर्फ व्हायला लागला. तर 100% गॅस ब्लॉक आहे आणि लिकेज असतो. तर आपण याला आता व्हॅक्यूमला लावला आहे आणि याचा ड्रायर पण चेंज केलेला आहे आपण. तर ओरिजिनल कंपनीचा ड्रायर लावला आहे, कारण हा अजून फ्रीज वॉरंटीत असल्यामुळं. तर आपण ड्रायर लावलेला आहे, व्हॅक्यूमला लावलं आहे. कमीत कमी व्हॅक्यूम करताना 10 ते 15 मिनटं फ्रीज व्हॅक्यूम करायचं. जोपर्यंत परफेक्ट व्हॅक्यूम होत नाही तोपर्यंत तुमचं कूलिंग पण तुम्हाला जाणवणार नाही. आणि जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर वजन काटाने गॅस मारा. 65 ग्रॅम ते 60 ग्रॅमच्या आसपास त्याला गॅस लागतो. तर फ्रीजवर लिहिलेलं असतं. आणि प्रेशर हे 0 ठेवायचं, कारण 800 गॅस आहे. तर 0 प्रेशर ठेवला की परफेक्ट कूलिंग होते त्याला, परफेक्ट. तर कूलिंग होते तुम्हाला दाखवतो. फ्रीजची साईड गरम लागते. तर फ्रीजची साईड गरम झाली तर आतमध्ये आता टाकून डोअर उघडून तर टेम्परेचर लावताना -23 आणि 1 वर लावायचं. हायस्ट कूलिंग आहे. आता आतमध्ये आपण बघूया कूलिंग झालं का नाही. तर आपण आता डक्ट ओपन करून बघूया. तर फर्स्ट लाईनपासून बघा, फर्स्ट लाईनपर्यंत तर लास्ट लाईनपर्यंत आईस पकडलेला आहे. बघा इथं परफेक्ट आईस झालेला आहे. तर तुम्ही परफेक्ट व्हॅक्यूम आणि वजन काट्यानं जर गॅस मारला तर तुमचा फ्रीज ओके होते. तर 100% लक्षात ठेवा मित्रांनो. ओके.